नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कडू न होणारी खमंग अशी कारल्याची चटणी। अशी ही कारल्याची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर अशा पद्धतीची चटणी खाऊन बघा। यामध्ये कारलं आहे असं वाटणार सुद्धा नाही। कडू न होता इतर चटण्याप्रमाणेच खूप छान लागते। तर अशी ही कारल्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे 3 कारली घेतली आहेत। तर ही कारली स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत। याचा मी आता पुढचा आणि मागचा देठाकडील भाग कट करून घेतलाय। आता या कारल्याला मधोमध कट करून यामधील बिया काढून घेते। तर या बिया अशा चमच्याच्या सहाय्याने सर्व काढून घ्यायच्या आहेत। बिया ह्या जून असल्याने त्या सर्व मी काढून घेणार आहे। जर यातील बिया कवळ्या असतील तर तुम्ही त्या नाही काढल्या तरी सुद्धा चालतील। अशा पद्धतीने बिया काढल्या तर सर्व बिया सहज निघतात। आता या कारल्याचे असे गोल पातळ असे पीसेस करून घ्यायचे। तर मी इथे असे पातळ पीसेस करून घेतलेत। जर का असे पीसेस नको असतील तर हे कारलं अशा पद्धतीने सुद्धा कट करू शकता। तर इथे मी कारल्याचा अर्धा भाग घेऊन त्याला असं उभं कट केलंय। तर यातील सुद्धा चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने सर्व बिया काढून घेतल्या आहेत। तर याची सुद्धा पीसेस असे पातळ कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीचे कारल्याचे सर्व पीसेस मी कट करून घेणार आहे। ज्यांना कारली आवडत असतील त्यांना कारल्याची भाजी किंवा कारल्याचं भरीत खाऊन कंटाळा आला असेल तर त्यांनी अशा पद्धतीची कारल्याची चटणी नक्की करून खा। चवीला खूप छान लागते। ही कारल्याची चटणी महिनाभर टिकणारी आहे। अशी चटणी तुम्ही करून ठेवली तर जेवताना ही चटणी ताटामध्ये रोज घ्याल अशी चटणी मी बनवलेली आहे। असं हे गुणकारी कारलं चटणीमध्ये कडू न लागल्याने खाल्लं जाईल। कोणीही ओळखणार नाही की ही कारल्याची चटणी आहे। मुलं सुद्धा ही चटणी आवडीने खातील। आता हे कारल्याचे पीसेस एका बाउलमध्ये घेऊन मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पाव चमचा हळद घातली आहे। हळद आणि मीठ हे चांगलं कारल्याला लावून घ्यायचे। आता ही कारली चांगली मिक्स करून यावर झाकण ठेवून हे अर्धा तास असंच ठेवून द्यायचे। आता इथे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये 2.5 चमचे तेल घालून घेतले। तेल थोडं गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे। आता मी हे शेंगदाणे या तेलामध्ये थोडा वेळ परतून घेणार आहे। शेंगदाणे थोडा वेळ यामध्ये परतत राहायचे। तर यामध्ये शेंगदाणे थोडेफार प्रमाणात तळत आलेले आहेत, पूर्ण तळून झालेले नाही आहेत। तर यामध्ये घालूया 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा फुटाण्याची डाळ घालून 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या घालून घेऊया। हे सर्व आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे। सतत चमच्याने मिक्स करत राहिल्याने यातील सर्व जिन्नस सगळीकडून एकसारखे तळले जातील। थोडा वेळ परतून झाल्यावर यामध्ये घालूया 2 चमचे सफेद तीळ। आता यामध्ये 20 ते 25 कढीपत्त्याचे पाने घालून 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। गॅसच्या स्लो फ्लेमवर हे सर्व चांगलं कुरकुरीत होईपर्यंत 4 ते 5 मिनिटे तरी चांगलं तळून घ्यायचे। आता यामध्ये थोडीशी चिंच घालून थोडी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर सुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। यामध्ये आता मी घालणार आहे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं। तर हे खोबरं सुद्धा हलकसं ब्राऊन होईपर्यंत यामध्ये चांगलं तळून घ्यायचे। चमच्याने सतत ढवळत ही सर्व जिन्नसे चांगलीशी तळून घेतली की ही सगळीकडून सारखी अशी तळली जातात आणि चांगलं असं तळल्याने ही चटणी महिनाभर छान अशी टिकेल। तर इथे सर्व जिन्नसे छानपैकी तळून झाली आहेत। गॅसची फ्लेम इथे बंद करून हे सर्व मी एका डिशमध्ये काढून थंड होण्यास ठेवणार आहे। इकडे आता कारल्यांना आपण मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे। तर आता आपण यावरील झाकण काढून बघूया। कारल्यांना इथे पाणी सुटलंय। यामधलं आता आपल्याला पाणी काढून घ्यायचे। त्यासाठी ही कारली हाताने अशी घट्ट पिळून त्यामधील सर्व पाणी काढून ही सर्व कारली एका डिशमध्ये काढून घेणार आहे। तर इथे मी सर्व कारल्यांमधलं पाणी काढून ती डिशमध्ये घेतली आहे। इकडे आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर तोच पॅन ठेवून सुरुवातीला मी काही शेंगदाणे खोबरं आणि अजून काही जिन्नसे तळून घेतली होती त्यामधलं तेल काढून तेच तेल मी यामध्ये घातलंय आणि त्याच तेलामध्ये ही कारली चांगली फ्राय करून घेणार आहे। तर ही कारली आपल्याला पॅनमध्ये सगळीकडे पसरून चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे। ही कारली तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून अजून कुरकुरीत करू शकता। पॅनमध्ये ही कारली सगळीकडे पसरून फ्राय केल्याने ती लवकर अशी फ्राय होऊन चांगली अशी कुरकुरीत होतात। तर इथे कारली अशी छान अशी फ्राय झाली आहे। तर एवढ्याच प्रमाणात आपल्याला ही कारली फ्राय करून घ्यायची आहे। अजून जास्त फ्राय केली तर चटणीच्या चवीमध्ये फरक पडू शकतो। गॅस इथे बंद करून हे थंड होण्यास ठेवून देऊया। शेंगदाणे खोबरं हे सर्व आता गार झालेलं आहे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया। तर ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता।
हे सर्व आपल्याला मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं फिरून घ्यायचं आहे. इथे आता कारलीसुद्धा थंड झालेली आहेत. थंड झाल्यावर ही कारली अजूनच छान अशी कुरकुरीत झाली आहेत. ही कारलीसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत. आता यामध्ये काही सुके मसाले घालणार आहे. तर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. 1.5 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे. काश्मीरी रेड चिली पावडर तिखट नसून आपण या चटणीला छान असा रंग येण्यासाठी घातली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. आपण सुरुवातीला कारल्यांना मीठ लावून घेतलं होतं, त्यानुसार इथे मीठ जरा कमी प्रमाणात घालायचं आहे. आता हे मिक्सरमधून फिरून घेऊया. तर ही बघा किती छान अशी खमंग कारल्याची चटणी बनून तयार झाली आहे. ही चटणी खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही कारल्याची चटणी आहे, एवढी ही छान लागते. एखाद्या कोरड्याशा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही ही चटणी भरून ठेवली, फ्रीजमध्ये नाही ठेवली तरीसुद्धा महिनाभर टिकते. आणि यामध्ये थोडीशी चिंच टाकल्याने त्यामुळे अजूनच चटणी चवीला खूप छान लागते. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.